ब्रिटनच्या युद्ध मंत्रिमंडळाच्या बंद दाराआड विन्स्टन चर्चिल आणि त्यांचे मुख्य सेनापती ॲलन ब्रूक यांच्यात एक सुप्त युद्ध सुरू होते. चर्चिल यांचा कल धाडसी आणि अप्रत्यक्ष हालचालींकडे होता. जर्मनीला शह देण्यासाठी बाल्कन राष्ट्रांमधून आक्रमण करण्याचा त्यांचा आग्रह होता. त्यांनी ग्रीसमधील जोखमीच्या मोहिमांचे समर्थन केले आणि अगदी उत्तर नॉर्वेमधील लष्करी कारवायांच्या योजना पुन्हा जिवंत केल्या. ब्रिटनकडे नवीन आघाड्या सांभाळण्यासाठी पुरेसे सैन्य नसतानाही चर्चिल वारंवार नवनवीन आघाड्या उघडण्याच्या बाजूने असायचे. मात्र ब्रूक यांनी याला विरोध केला. इम्पिरियल जनरल स्टाफचे प्रमुख म्हणून त्यांना याची जाणीव होती की ब्रिटिश सैन्य आधीच विखुरलेले आहे आणि अशा विस्कळीत आक्रमणांसाठी ते तयार नाही. त्यांच्या मते प्रत्येक नवीन आघाडी म्हणजे सैन्याची कमकुवत फळी, लांबलेली रसद पुरवठा साखळी आणि कोसळण्याची भीती होती. युद्ध मंत्रिमंडळाच्या बैठकीतील वातावरण तणावपूर्ण होत असे. चर्चिल नवनवीन कल्पना मांडत आणि ब्रिटन त्यातील कोणत्या कल्पना प्रत्यक्षात पेलू शकेल याचा निर्णय ब्रूक घेत. त्यांचे नेहमीच एकमत होत नसे, पण जेव्हा प्रश्न महत्त्वाचा असे तेव्हा त्यांना एकमेकांच्या निर्णयावर पूर्ण विश्वास असायचा. धन्यवाद.